श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 13 जानेवारीला म्हणजे उद्या मंगळवारी आलेली आहेत भोगी आणि 14 जानेवारीला आलेली आहेत मकर संक्रांत. तर पहा, आपल्या हिंदू धर्मामध्ये मकर संक्रांत हा खूप महत्त्वाचा सण मानला जातो. हा वर्षातील पहिला सण असल्यामुळे सर्वजण अगदी आनंदाने आणि उत्साहाने साजरा करत असतात. मकर संक्रांतीच्या एक दिवस अगोदर भोगी हा सण साजरा केला जातो. संक्रांतीचा सण एकूण 3 दिवसांचा असतो. त्यामध्ये पहिला दिवस म्हणजे भोगी, नंतर संक्रांत आणि तिसऱ्या दिवशी असते किंक्रांत, ज्याला आपण कर देखील म्हणत असतो. आता येत्या 13 जानेवारीला भोगी आहे आणि भोगीचा दिवस म्हटलं की या दिवशी इंद्रदेवाची आठवण काढली जाते. कारण असं म्हटलं जातं की इंद्रदेवाने आपल्या धर्तीवर उदंड पीक पिकवावं म्हणून इंद्रदेवांना प्रार्थना केली जाते की वर्षानुवर्ष बळीराजा आपल्या शेतात अशीच पीक काढत राहो आणि या पृथ्वीवरचे जेवढे माणसं आहेत किंवा प्राण्यांची भूक भागवत राहा, अशी प्रार्थनासुद्धा या भोगीच्या दिवशी केली जाते. आणि म्हणून भोगी हा सण खूप महत्त्वाचा मानला जातो. त्याचबरोबर भोगी हा आनंदाचा आणि उपभोगाचा सण म्हणून देखील ओळखला जातो. भोगी म्हणजे उपभोग घेणे, ज्याचा अर्थ जुन्या वाईट गोष्टी सोडून नवीन सकारात्मक गोष्टी स्वीकारणे असाही होतो. आणि भोगी हा दिवस आत्मशुद्धीचा, नव्या सुरुवातीचा दिवस मानला जातो, जिथे सर्व लोक भूतकाळातील वाईट गोष्टींचा त्याग करतात आणि याच दिवशी अभ्यंग स्नान सुद्धा केले जाते. आता या भोगीच्या दिवशी अनेक स्त्रिया, पुरुष जे आहेत तर ते पवित्र तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करत असतात. परंतु सर्वांना पवित्र तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य होत नाही आणि म्हणून या दिवशी अनेक जण घरच्या घरीच अभ्यंग स्नान करत असतात. आणि अशा काही वस्तू आहेत ज्या खास करून या भोगीच्या दिवशी अंघोळीच्या पाण्यात टाकल्या जातात. या दिवशी आपण या वस्तू अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्या तर आपले मागचे सर्व वाईट भोग, कर्म, पाप ही नष्ट होतात आणि एक सकारात्मक ऊर्जा ही आपल्याला प्राप्त होते. आपलं शरीर, मन, आत्मा हा शुद्ध आणि पवित्र होत असतो. यामुळे आपल्या सर्व इच्छा, मनोकामना ह्या पूर्ण होतात. आणि म्हणून आपल्याला मंगळवारी भोगीच्या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आहेत. ही वस्तू टाकल्याने जीवनातील सर्व वाईट भोग, शत्रू नष्ट होऊन 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल. तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल. तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल आणि नवीन वर्ष हे तुम्हाला सुखाचं आणि आनंदाचं जाईल. तर अशी कोणती वस्तू आहेत जी तुम्हाला भोगीच्या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहेत, कोणत्या वेळेत स्नान करायचं आहेत, याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला 13 जानेवारी म्हणजेच मंगळवारी भोगीच्या दिवशी करायचा आहे. घरातील अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी ही जी वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे तर ही अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहेत. जर तुम्ही या भोगीच्या दिवशी ही एक वस्तू अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकली तर आपले सर्व वाईट भोग, कर्म हे दूर होतात. बघा, बऱ्याच वेळा आपण म्हणत असतो की मला ह्या कामामध्ये यश मिळत नाही किंवा माझ्या मागे काहीतरी 7/7 लागलेले आहेत, मी कोणत्या जन्माचे भोग भोगत आहे. तर तेच भोग, तीच 7/7, तेच दोष दूर करण्यासाठी भोगी हा दिवस खूप खास आणि महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी वाईट कर्म नष्ट करण्यासाठी, आपल्यामध्ये असणारे नजरदोष, इडापिडा दूर करण्यासाठी हे स्नान जे आहे तर ते केले जाते. तसेच हा उपाय केल्याने गरिबी आणि दरिद्रता ही सुद्धा दूर होते. आणि यामुळेच आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये ही जी वस्तू आहे तर ती भोगीच्या दिवशी टाकून स्नान करायचं आहे. जर तुमच्या आयुष्यामध्ये नेहमीच अडचणी येत असतील, एखादं महत्त्वाचं काम तुम्ही हातात घेतलं परंतु त्या कामामध्ये तुम्हाला यशच मिळत नसेल,
नेहमी तुमच्या महत्त्वाच्या कामामध्ये विघ्न अडचणी येत असतील किंवा तुमच्या आयुष्यामध्ये एखादा शत्रू असेल, शत्रू बाधा असेल, शत्रूचा तुम्हाला वारंवार त्रास होत असेल, शत्रू हा तुमच्यावरती गुप्त वार करत असेल किंवा काही शत्रू आपल्या घराच्याच आजूबाजूला राहतात, समोर खूप चांगलं आणि गोड बोलतात, परंतु त्यांच्या मनात आपल्याबद्दल वाईटता असते. ते आपलं वाईट कसे होईल यासाठीच प्रयत्न करत असतात आणि जेव्हा आपल्या आयुष्यात वाईट गोष्टी घडतात तेव्हा त्यांना जास्त आनंद होतो. अशी गुपित शत्रू जे आहे तर ते सुद्धा या उपायाने नष्ट होतात. तसेच बघा, आपले काही जुनं कर्म असेल तर त्या कर्माचं भोग जे आहे तर ते आपल्याला भोगावंच लागत असतं. पण भोगीच्या दिवशी आपण या पद्धतीने स्नान केले तर ते भोग जे आहे तर ते कुठेतरी कमी होतात. तसेच हे स्नान केल्याने आपल्या सर्व आर्थिक समस्या ह्या देखील दूर होतात. माता लक्ष्मी, भगवान श्रीहरी विष्णू यांचा आशीर्वाद हा देखील आपल्याला प्राप्त होतो. आता तुम्हाला हे स्नान करण्यासाठी या भोगीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठून हे स्नान केले तरीही चालेल. बघा, ब्रह्ममुहूर्तावरती सर्व देवी देवता स्नान करत असतात, त्यामुळे वातावरणात जी सकारात्मक लहरी असतात तर त्या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात. आणि म्हणून बघा, जेव्हा पण ब्रह्ममुहूर्तावरती आपण एखादी गोष्ट करतो, एखादं काम करतो तर त्या कामात 100% यश मिळतं. म्हणून हे स्नान करण्यासाठी सुद्धा तुम्हाला शक्य असेल तर ब्रह्ममुहूर्तावरतीच उठून तुम्हाला स्नान करायचं आहे. जर तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावरती उठणं शक्य नसेल तर जेव्हा तुम्ही भोगीच्या दिवशी स्नान करणार आहे, अंघोळ करणार आहे, तेव्हा तुम्हाला ही वस्तू अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहेत. सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे, उठल्यानंतर अंघोळीचं पाणी काढायचं आहे. अंघोळीचं पाणी काढल्यानंतर तुम्हाला थोडेसे मूठभर पांढरे तीळ घ्यायचे आहेत. त्या तिळामध्ये तुम्हाला थोडंसं गोमूत्र टाकायचं आहे आणि हे तीळ तुम्हाला मिक्सरमध्ये बारीक त्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहेत किंवा तुम्ही कुटून काढले तरीही चालेल. आणि याचं उटणं जे आहे तर ते तुम्हाला तयार करायचं आहे. जेव्हा तुम्ही तीळ बारीक करणार आहेत तेव्हा ते बारीक केल्यानंतर त्यामध्ये चिमूटभर हळदसुद्धा तुम्हाला टाकायची आहेत. हळद ही देवी लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. हळद, गोमूत्र आणि पांढरे तीळ हे एकत्र करून त्याचं उटणं तुम्हाला बनवायचं आहे. अंघोळीचं पाणी काढल्यानंतर सर्वप्रथम ते उटणं आपल्या पूर्ण अंगाला लावून घ्यायचं आहे. आपल्या केसांना सुद्धा लावायचं आहे. यानंतर त्या अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला चिमूटभर काळे तीळ टाकायचे आहेत. आता काळे तीळ का टाकायचे आहेत तर बघा, भोगी हा सण आपल्या पितरांना देखील समर्पित असतो. या दिवशी पितृतर्पण देखील केलं जातं. स्वर्गाचे दारेसुद्धा उघडतात आणि जर आपल्याला पितृदोष लागलेला असेल तर तो दूर व्हावा यासाठी चिमूटभर काळे तीळ हे तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत. आणि यानंतर थोडंसं गंगाजल जे आहे तर ते टाकायचं आहे. गंगाजल हे तुमच्याकडे एखाद्या पवित्र नदीचं, गंगेचं पाणी असेल तर तेच टाका. नसेल तर जिथे कुठे पूजा साहित्य मिळते तिथून तुम्हाला गंगाजलची बॉटल आणायची आहेत आणि 1 चमचाभर गंगाजल अंघोळीच्या पाण्यात टाकायचं आणि असं हे पांढऱ्या तिळाचं उटणं लावून तुम्हाला हे स्नान करायचं आहे. स्नान करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. आणि या दिवशी स्त्रिया, पुरुष सर्वांनी केस धुवायचे आहेत. केसांवरून तुम्हाला हे जे स्नान आहे तर हे करायचं आहे. ज्या प्रकारे दिवाळीला अभ्यंग स्नान केलं जातं त्याच पद्धतीने भोगीच्या दिवशी सुद्धा केले जाते. जेव्हा आपण असं उटणं लावून या 2 वस्तू अंघोळीच्या पाण्यात टाकून स्नान करतो तेव्हा बघा, आपले वाईट भोग, जुने कर्म, पाप हे सगळं काही नष्ट होत असतं. गंगाजल अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्याने ज्या प्रकारे गंगाजल हे पवित्र असतं तसंच आपलं शरीर, मन, आत्मा हा सुद्धा पवित्र आणि शुद्ध होतो. हळद अंघोळीच्या पाण्यात टाकल्याने आपल्याकडे असणारी गरिबी आणि दरिद्रता ही दूर होते आणि आपल्या कुंडलीतले सर्व ग्रह हे मजबूत होत असतात. आता या पद्धतीने तुमचं स्नान करून झाल्यानंतर तुम्हाला स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत. यानंतर सर्वप्रथम तुम्हाला लगेच सूर्यदेवाला जल अर्पण करायचं आहे. भोगी, संक्रांत आणि किंक्रांत या तिन्ही दिवशी तुम्हाला सूर्यदेवाला जल हे अर्पण करायचंच आहे. बघा, नक्की सूर्यदेवाचा आशीर्वाद हा तुम्हाला प्राप्त होईल. आता हे जल कसं अर्पण करायचं, एक कलश घ्यायचा आहे तांब्याचा किंवा स्टीलचा, त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं. त्या पाण्यात थोडंसं हळद, कुंकू, अक्षता टाकायच्या आहेत. थोडेसे पांढरे तीळ टाकायचे आहेत किंवा काळे तीळ टाकायचे आहेत
आणि सूर्याकडे तोंड करून तुम्हाला ओम घृणी सूर्याय नमः, ओम घृणी सूर्याय नमः या मंत्राचा जप करत तुम्हाला सूर्यदेवाला जल अर्पण करायचं आहे। आता हे जल तुम्हाला बघा सकाळी 8 पर्यंत द्यायचं आहे। 8च्या अगोदर तुम्ही हे जल अर्पण जे आहे तर ते कधीही करू शकता। सकाळी सूर्य उगवला की लगेच तुम्हाला जल अर्पण करायचं आहे। ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला भोगीच्या दिवशी करायचीच आहे। यामुळे सुद्धा बघा पितृदोष जो आहे तर तो दूर होत असतो। सूर्यदेवाला जल अर्पण केल्यानंतर तुम्हाला तुमचे वाईट भोग कर्म दूर करण्यासाठी, गरिबी दूर होण्यासाठी मनोभावे सूर्यदेवाला प्रार्थना करायची आहेत। बघा सूर्यदेव ही अशी देवता आहेत की ज्यांना आपण प्रत्यक्षात पाहू शकतो। जसे चंद्रदेव हे सुद्धा आपण प्रत्यक्षात पाहत असतो, त्यांच्या कोणत्याही मूर्ती ज्या आहेत तर त्या नसतात आणि म्हणून प्रत्यक्षात आपण सूर्यदेवाचं पूजन करणार आहे, त्यांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त करून घ्यायचा आहे। त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये जेव्हा या दिवशी तुम्ही देवांची पूजा करणार आहे तेव्हा पूजा करताना जे काही पाणी तुम्ही देवांना स्नान घालण्यासाठी वापरणार आहे तर त्या पाण्यामध्ये सुद्धा पांढरे तीळ तुम्हाला टाकायचे आहे। भोगीच्या दिवशी, मकर संक्रांतीला किंवा किंक्रांतीला तुम्हाला चुकूनही कोरडी देवपूजा करायची नाही। या प्रत्येक दिवशी तुम्हाला देवांना स्नान घालायचं आहे आणि स्नान घालताना त्यामुळे तुम्हाला पांढरे तीळ हे टाकायचेच आहे। कारण या संक्रांतीला तिळाचा वापर फक्त आपणच करायचा नसतो, तर देवांना सुद्धा तीळ जे आहे तर ते अर्पण करायचे असतात। देवांना स्नान घालताना सुद्धा त्यामध्ये तिळाचा वापर हा करायचा असतो। तर या पद्धतीने घरातील अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी स्नान करायचं आहे। बघा असे स्नान आपण फक्त भोगीच्या दिवशीच करू शकतो। त्यामुळे बघा वर्षातून एकदाच हे स्नान केले जाते, म्हणून घरातील प्रत्येक व्यक्तीने हे स्नान करायचे आहे। तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती। व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा। चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।